तर मंडळी तुमच्या भाऊनी नाही का एकच जण काय नारळ फोडून टाकलं. कुठे कुठे फोडलं तर त्याला मंडळी सांगतो नाही का. तर मंडळी तुमचा भाऊ झाला होता सगळं उठून एकदम कडक मध्ये रेडी गाडी वगैरे पुसली मंडळी आणि डिझेल टाकायला आपण आलो पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला. कावर मंडळी आपल्याला जायचं होतं नाही का ओवाडीला. तर मग ओवाडीला जाता मंडळी आपण आपल्या मावशीच्या घरी आलो. तर इथे आपल्या मावशीच्या मुलाने खतरनाक चित्रकारी केलेली होती मंडळी. मग नाही का वहिनींनी दिदीची पूजा वगैरे करून घेतली मंडळी आणि ती पूजा वगैरे झाली मंडळी. निघालो आपण नाही का ओवाडीला. मग ओवाडीला येताच मंडळी इथे आपल्याला ना खाली जायचं होतं मंदिराकडे. मग मंदिराकडे गेलो मंडळी. खूप पायऱ्या होत्या. मग एवढा पायऱ्या उतरला वगैरे मंडळी. खाली गेलो. मग तुमच्या भावाने नाही का फुल नारळ वगैरे एका दणक्यात फोडून टाकलं मंडळी. मग ते नारळ फोडला आणि तुम्हाला एकदा लोकेशनचा नजारा दाखवून देतो मंडळी. लोकेशन इतकी सुंदर होती ते काही विशेष नाही. फुल नाही का पाणी वगैरे पण एकदम मस्त होते तिथे. मग लोकेशन वगैरे बघितली मंडळी. नारळ वगैरे फोडलं आणि आलो मामाच्या घरी आलो. तर इथं मशीन नंतर फुल व्हीआयपी ट्रीटमेंट होती मंडळी. इथं फुल नाही का फवारा आमच्या मजा घेत होता मंडळी. त्या मग निघालो आपण 120च्या स्पीडने नाही का मंडळी घराकडे निघतात मंडळी. इथं आपल्याला काही मेंढ्या लागून गेल्या. मेंढ्या लागल्या मंडळी. तर इथं भरपूर टाइमपास झाला. मग त्या भाऊनी मेंढ्या बाजूला गेल्या. मग आपण आलो तिसगावला कावर मंडळी. तिसगाव आपल्या पप्पांचं मूळ गाव आहे. मग इथे पावजी दादाला आणि खंडेराव महाराजांना आपल्याला पत्रिका ठेवायची होती म्हणजे मंदिरात. मग मंदिरात पत्रिका वगैरे ठेवली मंडळी ना. उमऱ्यात येतात आपल्याला काय दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या प्रशांत दादा भेटले. मग त्यांना भेट वगैरे दिली मंडळी. आलो आपण घरी नाही का हॉटेलवर आज बया शेट होते. मग बया शेटने हॉटेल खूप छान सांभाळली होती मंडळी.